गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारताचा सागरी शक्ती म्हणून उदय. अमित शहांचं सागरी सप्ताह कार्यक्रमात मुंबईत प्रतिपादन. वाढवण बंदर देश आणि जगासाठी अगणित संधींचं दार उघडणारं ठरेल. या सागर मंथनात गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ वर्ल्ड बनवण्यावर विचारमंथन व्हावं. अमित शहा. नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आज मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण. सागरी विकास परिषदेत विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्राचे 56,000 कोटी रुपयांचे 15 करार. नील अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. महाराष्ट्रात भाजपा कोणाच्या आधारानं नाही तर स्वबळावर समर्थ होत आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आणणं आमचं उद्दिष्ट. भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन. देशभरातली 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी विशेष सखोल फेर तपासणी मोहीम उद्यापासून होणार सुरू. मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा. 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान घरोघरी होणार मतदार नोंदणी. 9 डिसेंबरपासून आक्षेप नोंदवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी, आयुक्तांची माहिती. देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याची विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली शिफारस. कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन मंडळ 1150 अतिरिक्त गाड्या सोडणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलक प्रीती स्मिता भुईची सुवर्णपदकाची कमाई. जागतिक विक्रम केला प्रस्थापित.